मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना नमस्कार. यासाठी की हे अशोक खरात प्रकरणामुळे वादातीत झालेलं महिला अध्यक्षपद त्याचा तुम्हाला राजीनामा घ्यावा लागला आणि त्यासाठी हे झालेलं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी सैनिक समाज पार्टी पुढे आलेली आहे. कारण त्या अशोक खरातला कॅप्टन नावाने संबोधलं जातं, त्याची इजा डायरेक्ट इनडायरेक्ट सैनिकापर्यंत जाते. कारण कॅप्टन रँक ही आर्मीमध्ये आहे आणि नेव्हीमध्ये पण आहे. तर हा व्यक्ती नेव्हीचा कॅप्टन नव्हता, परंतु त्या नावाची बदनामी होऊ नये म्हणून सैनिक समाज पार्टी पुढे आलेली आहे. त्यामुळे आपल्याला विनंती करण्यात येत आहे की सैनिक समाज पार्टी ही सज्जन आणि क्वालिफाईड इंटेलिजंट लोकांची पार्टी आहे आणि ह्या राजकारणामध्ये बौद्धिक पातळी नसलेले लोक पदावर बसवले जातात. त्यासाठी सैनिक समाज पार्टीने सूचना केली आहे. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलबीर सिंग परमार साहेब हे कर्नल होते, म्हणजेच ते नेव्हीच्या कॅप्टन इक्विव्हॅलंट रँक असते आणि त्यांनी सूचना केली आहे की महाराष्ट्र टीमचा सूचना केली आहे प्रदेशाध्यक्ष कॅप्टन ऑनररी कॅप्टन कदम साहेबांना, तुकाराम डफळ आणि मला कळवलं आहे की हा जो महाराष्ट्रामध्ये राजकीय दृष्ट्या झालेला डॅमेज आहे तो भरून काढण्यासाठी सैनिक समाज पार्टीने आपला उमेदवार, आपली महिला अध्यक्षा, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा, महिला महाराष्ट्रातील अर्धी आबादी असलेल्या महिलांसाठी योग्य तो उमेदवार देण्याची गरज आहे आणि त्यासाठी आम्ही आमच्या महिला अध्यक्षा, प्रदेशाध्यक्षा ॲडव्होकेट अंजलीताई कुलकर्णी फ्रॉम कोल्हापूर यांचं नाव रिकमेंड केलेलं आहे. कारण यांना जर या आयोगाच्या पदी, अध्यक्षपदी बसवलं तर नक्कीच सैनिक समाज पार्टी ही या राजकारणामध्ये होत असलेलं डॅमेज कंट्रोल करू शकते. कारण समाजाला योग्य उमेदवार हवा आहे. राजकीय दृष्ट्या तो नको आहे, सामाजिक दृष्ट्या पाहिजे, महिलांचं हित जोपासणारा पाहिजे, महिलांना संरक्षण देणारी विचारधारा हवी आहे. त्यामुळे आमचे कुलकर्णी मॅडम इज कॅपेबल आहेत म्हणून त्यांचं नाव रिकमेंड केलं आहे आणि कदाचित महाराष्ट्रातील महिला वर्ग या नावाला संमती देणाऱ्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सैनिक समाज पार्टी ही या पदापासून राजकारणात चंचू प्रवेश करणार आहे. म्हणून कुलकर्णी मॅडमला अध्यक्षपद द्यावं अशी आम्ही सूचना मांडलेली आहे. मुख्यमंत्री महोदयाकडे कल्पना दिलेली आहे आणि मला वाटतं की कदाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या सूचनेचं नक्की विचार करतील, गांभीर्याने विचार करतील. कारण या सूचनेला, कुलकर्णी मॅडमच्या नावाला महाराष्ट्रातील तमाम महिला वर्ग संमती देत आहे आणि तमाम महिला वर्गांच्या माध्यमातून, महिला वर्गांच्या मार्फत आम्ही ही नावाची सूचना केली आहे आणि ह्या नावाला संपूर्ण महिला वर्गांचा पाठिंबा राहणार आहे. म्हणून मुख्यमंत्री साहेब या नावाला आपली पण संमती असावी आणि कुलकर्णी मॅडमची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्याचं पत्र द्यावं ही विनंती. धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.